करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार 16 मार्च 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. संत तुकाराम, बीज आणि महत्व. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पाहायला जर गेलो तर ही भूमी संतांची. या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्षात आपला जन्म झालेला आहे. आजचा दिवस खूप सामर्थ्याचा. संत तुकाराम बीज म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, संतांच्या भूमीमध्ये आपला देह किती स्मरणामध्ये आहे, त्याचप्रमाणे उत्तमाचा दिवस सुद्धा महत्त्वाचा आहे. संत तुकाराम बीज. संत तुकाराम स्वर्गवासासाठी निघून गेलेला दिवस मानला जातो. कारण ज्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च, फाल्गुन किंवा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. कारण पाहायला जर गेलो, मंदिरामध्ये आणि पवित्र ठिकाणी लोक एकत्र येत असतात. विठोबा बघा, देहू विठोबा मंदिर हे देहू हे त्यांचं मूळ गाव. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, संत तुकाराम या दिवशी गरुडावर बसून वैकुंठाला निघाले होते. आपल्याला अजून कल्पना नाही आहे, बरोबर की नाही? संपूर्णपणे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता चाललेला कलियुग. आपल्याला काय घडलं, इतिहास काय आहे, ते आपल्याला अजून कळालेलं नाही. कारण आजही तुकाराम बीज दिवशी मंदिराच्या आवारातील एक झाड दुपारी नक्कीच हलतं. चमत्कारिक झाड आहे. अनेक भाविक तिथे दर्शनासाठी येत असतात. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, या संतांच्या भूमीमध्ये आपलं सुद्धा तेवढंच कार्य हे लाख मोलाचं मानलं जातं. कारण का, दिलेला जो नरदेह आहे तो सुद्धा परमेश्वराचाच एक अंश आहे. आपलं कार्य काय आहे तर नुसतं पृथ्वीवर, या पृथ्वी तलावर येऊन या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे ओझं निर्माण करायचं नाहीये. आयुष्य किती आहे, कमी आहे का जास्त आहे, हे पुण्याईवर आहे. बरोबर की नाही? आपली शिल्लक संपली, आपली पुण्याई संपली की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा. पण या पृथ्वी तलावर आपलं ओझं नाही पाहिजे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, असं कार्य करायचं आहे, त्या कार्यातून आपलं चारित्र्य आणि प्रत्यक्षात आपली कीर्ती महान राहिली पाहिजे.
ही संतांची शिकवण आहे. आपण शिकवणीमध्ये कधीच उभं राहत नाही. संतांनी दिलेली शिकवण बघा, आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार यांचं आपण तंतोतंत कधी पालन करत नाही. आपण फक्त पुस्तकं वाचत असतो, ग्रंथ वाचत असतो, परंतु त्या ग्रंथामध्ये, त्या पुस्तकामध्ये काय दडलंय, त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. बरोबर की नाही? जर पाहायला गेलो तर संत तुकाराम एक वारकरी संत कवी होते. त्यांचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला, माघ शुद्ध पंचमीला झाला. आता पाहायलाच नको ना, विचारायलाच नको, कारण आपल्याला त्याची ओळख असणे गरजेचं आहे. कारण पंढरपूरचा विठोबा हे संत तुकारामांचे आराध्य दैवत होते. संत तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात आणि त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी सुद्धा काय म्हटलं जातं? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, असा जयघोष करण्यात येतो. ज्याप्रमाणे संत जगद्गुरु तुकाराम महाराज हे लोककवी होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण ते ग्रंथ वाचत नाही. आपल्याला त्याची पणा सुद्धा होत नाहीये. बरोबर की नाही? का आपण ज्याप्रमाणे जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव कुठे आहे? प्रत्यक्षात आपल्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे. चराचरामध्ये, रोमारोमामध्ये. बरोबर की नाही? मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला मूर्ती पाहायला मिळते, परंतु आपल्या या मूर्तीला चालवणारा आहे कोण हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जी शिकवण दिलेली आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. आपण बघा, एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जातो त्यावेळी सर्वजण बघा, वारकरी संप्रदाय जय घोषाने काय म्हणत असतात? पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि तिथे आपण लाजतो, जय म्हणायला सुद्धा लाजतो. परंतु कोणाच्या मुखातून जर एखादं गाणं जर आलं ना बाहेर, तर ते गाणं पूर्ण होतपर्यंत तिथेच आपण जागेवर नाचतो आणि जोरजोरात ओरडतो, काय शिट्ट्या काय मारतो. म्हणजे कुठला युग चालू आहे? कलियुग चालू आहे, कलियुग. या कलियुगामध्ये आपल्याला प्रत्यक्ष घडायचं आहे आणि घडवण्यासाठी संतांची शिकवण आपल्याला महत्त्वाची. बरोबर की नाही? पहिले बघा, लहान लहान मुलं, लहान लहान मुली पूर्वीच्या काळी रडायचे. त्यांना चपाती भाकरी जे काय मिळालं, त्यांना घास भरवला की ते शांत राहायचे. परंतु आत्ताच्या पिढीला जर
विचारलं, तुझं रडणं केव्हा बंद होईल? त्याला खायला नको, पियायला नको, त्याच्या हातामध्ये फक्त मोबाईल आहे. मोबाईल हातात आला रे आला की त्याचं रडणं बंद. वेड कुठे लागले? म्हणून संतांची शिकवण का हवी? या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. जन्माची तारीख आपल्याला माहिती आहे ना. आपला सुद्धा शेवटचा दिवस येणारच आहे. परंतु जाता जाता सुद्धा बघा, आपल्या या देहाने उत्तमाचं काहीतरी कार्य केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या हातून जर काही चांगलं घडत नसेल तर इतरांना मदत करणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु काहीही कार्य न करता जर या पृथ्वी तलावर राहिलंस तर शेवटी ओझंच आहे ना. कारण प्रत्येक ऋण आपण घेऊन आलेलो आहोत. मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, कुळ ऋण, गोत्र ऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण आहेत. ही आपल्याला फेडायची आहेत. मग त्यातले एक जरी आपल्याला फेडता आलं तरी खूप आहे. समाजाची सेवा आपण केली पाहिजे. देशाची सेवा आपण स्वतःहून केली गेली पाहिजे. आता मातृऋण, पितृऋण आहेत हे सांगायची गरजच नाही आहे ना. बरोबर की नाही? आई वडिलांनी प्रत्यक्षात आपल्याला जन्म दिलेला आहे. त्या आई वडिलांना आपल्याला नमस्कार करता यायला हवं. जेव्हा पूजा असते बघा आपल्या घरामध्ये, ही संतांची शिकवण आहे. बरोबर की नाही? त्यावेळी मोठ्यांना नमस्कार करावा लागतो. मग शेवटी कोण आहेत मोठे? आपले आई वडीलच ना. मग शेवटी गुरु समान आहेत ना. गुरुच आहेत. मातृऋण आहेत, पितृऋण आहेत. आपण आई वडिलांना उद्धट बोलत असतो. तुला काय कळतंय, तुम्हाला काय कळतंय? म्हणजे विचार करा, ज्यांनी जन्माला घातलेला आहे. आताची भाषा आहे. म्हणून उत्तमतेने आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो हा दिवस आहे. हा दिवस आपल्या स्मरणामध्ये कसा राहील? कारण ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू आहे. कोणी अमरपट्टा लावून आलेला नाहीये. कारण जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्चते. जे काही सुख आहे, जे काही दुःख आहे, जे काही आजार आहे ते सर्व याच जन्मामध्ये आपल्याला बघा, जेवढी शिल्लक आहे, जेवढी पुण्याई आहे तेवढं आपल्याला जीवन जगता येईल. सर्व दुःख, सर्व सुख, सर्व काही याच जन्मी आपल्याला फेडायचे आहेत. म्हणून प्रत्येकाची बोलताना, चालताना चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. चांगल्या प्रकारे आपला स्वभाव त्यामध्ये बदल करता आलं पाहिजे. लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. शेवटच्या दिवशी ज्यावेळी आपला शेवटचा श्वास, शेवटचा दिवस असेल त्यावेळी स्मशानामध्ये सुद्धा बघा आपलं नाव तिथे निघालं पाहिजे. एवढं तरी चांगलं कार्य आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे. आणि त्याच वेळी ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलेलं आहे त्या परमेश्वराला कधी विसरायचं नाही आहे. कारण त्याचं स्मरण आहे तोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत. त्याचं विस्मरण झालं की संपलंच ना. म्हणून मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. बरोबर की नाही? शेवटचं आहे ना. आपण त्याच्या चरणाशी आहोत म्हणून आपण सुखी आहोत. आपल्याला गरुड वाहन येणार नाहीये. आपल्याला कलिकालाचाच नियंता आहे. तो एक सद्गुरू दाता. जैसे बालक वाढवी माता, नाना यज्ञे करुणी. पण आपल्याला सुद्धा शेवटचा दिवस हा उत्तमतेनेच घालवायचा आहे. त्यासाठी सर्वांना आपण जाता जाता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ.